अरे हो हो विष्णू, किती घाई करतोयस? काय झालंय एवढं? अहो प्रियाचा फोन आहे, फोनवर रडते नुसती. रडते? हो. काय झालं? मला काय सांगत नाही, म्हणाली आजोबांना बोलव म्हणून. बर बर, मी बोलतो तिच्याशी. श्रीराम. हॅलो, बोल बाहुली. अगं रडतेस कशाला तू? हॅलो, तू रडणं थांबव बरं आधी. कुणी बोललं का तुला? नाही ना, मग का रडतेस? काय? क्षिप्रा? काय झालं मालक? क्षिप्रानी आत्महत्या का केली असं? श्रीराम श्रीराम. एक्सक्यूज मी. वझलवार आपणच का? बोला. मी विक्रांत भोसले, इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. बर, मग क्षिप्रा खानविलकर मर्डर केस बद्दल मला थोडीशी माहिती. एक मिनिट. क्षिप्रा खानविलकर या पोट्टीचा खून झालेला नाही, आत्महत्या करून राहिली ती. तसं सिद्ध झालंय का वझलवार? सिद्ध झालंय का म्हणजे आता आणखीन काय पाहिजे? नाही, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला हा प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? मी प्रश्न विचारला नाही, मला थोडीशी माहिती हवी आहे तुमच्याकडनं. ड्युटी कुठे आहे सध्या भोसले? पुण्याला. मग तुमचं पुणे सांभाळा की, बांबे आमच्यावर सोडून राहावा. वझलवार मला फक्त थोडीशी. पोलीस तपास चालू आहे, अधिक माहिती मिळाल्यावर कळवण्यात येईल. समजलं? तर काय चहा कॉफी घेणार? नो थँक्स. जय हिंद, जय महाराष्ट्र. राईट. म्हणून मराठी माणूस मागं पडून राहिला. तुला असं का वाटतं प्रिया की सुलेखानेच क्षिप्राला? मला जे वाटतंय ते मी सिद्ध कसं करू हेच तर कळत नाही. क्षिप्रा त्या दिवशी सुलेखाला भेटणार होती. तिच्याकडेच राहणार होती. असंच ठरलं होतं आमचं. तिने सुलेखाला पूर्णपणे विश्वासात घेतले असं वाटलं होतं. माझी चूक झाली. मी तिला या सगळ्यात ढकललं.
आणि त्याची केवढी मोठी किंमत क्षिप्राला मोजावी लागली. प्रिया, क्षिप्रा सुलेखाच्या घरी जाणार होती. क्षिप्राची डेड बॉडी तर तिच्या स्वतःच्या घरात मिळाली. म्हणजे सुलेखाने तिला मारलं आणि मग तिची डेड बॉडी परत क्षिप्राच्या घरी घेऊन गेली, असं म्हणायचंय तुला? सुलेखा नाही जाऊ शकत क्षिप्राकडे? तसं असेल तर काहीतरी पुरावा मिळेल. सिक्युरिटीवाले किंवा शेजारचे कोणीतरी पाहिलं असेल ना तिला. प्रिया, या केसचं इन्व्हेस्टिगेशन कोण करतंय? एक इन्स्पेक्टर वझलवार म्हणून आहेत. फार काही बरा माणूस नाही आहे. तो तर स्वप्नीललाच दोषी मानून चाललाय. स्वप्नील म्हणजे? क्षिप्राचा मी विक्रांतला सांगितले. विक्रांत म्हणजे तुझा तो इन्स्पेक्टर मित्र? तो पुण्याहून इथे आलाय. बाळकाका, मी हे सगळं फक्त स्वतःसाठी करते. माझ्या मनावरचं ओझं कमी करण्यासाठी मी जर मी जर आयुष्यभर पाठ सोडत नाही, माझंच बघ ना. मी जर निखिलशी चांगला वागलो असतो, मी जर एक चांगला बाप झालो असतो, मी जर माझा इगो जरा बाजूला ठेवला असता, मी जर आयुष्यभर मी जर पाठच सोडत नाही. मी दादाशी बोललो तेव्हा मला कळलं की तुला भेटायला चाललो होतो. जास्त त्रास करून घेऊ नकोस प्रिया. बोला सर. PM रिपोर्ट आला. कोणाचा? तुमचा का माझा? इथं दिवसाला 10 खून पडून राहतात बनसोडे. कोणाच्या चिरफाडीचा रिपोर्ट घेऊन राहिले तुम्ही? शिपला खानविलकर. बर, बघू. काय काय जाहीर वाचन करायचंय का मी याचं? नाही सर. मग सॉरी सर. कान खाऊ खोकलीची.
हॅलो, इन्स्पेक्टर वजलवार बोलतो. हा सर, हा रिपोर्ट येऊन राहिला ना सर. हा काय आत्ता वाचला ना मी सर. होय सर, क्लिअर केस ऑफ सुसाईड सर. होय सर. नाही सर, नो साइन्स ऑफ स्ट्रगल. होय सर. नाही तुम्ही काय काळजी करू नका. होय सर, वेळ 4 ते 6 मधलीच आहे. होय सर. थँक्यू सर. या बायका स्वतःच्या जिंदगीला कटाळतात आणि आमची जिंदगी बर्बाद करतात. ए बनसोडे, ए बनसोडे. इन्स्पेक्टर, मला बोलवलं तुम्ही? क्षीरसागर साहेब, बसा बसा. बरं झालं तुम्ही येऊन राहिले स्वप्नील राव. कशासाठी बोलवलंय मला? ठसे. सॉरी. तुमच्या हाताच्या बोटाचे ठसे पाहिजे आम्हाला. त्यासाठी तरी तकलीफ का? धोत्राचं पितांबर झालेलं दिसतंय. माणसाची जीभ झूट बोलते हो. परी बोट हे नाही झूट बोलत. तुमच्या फ्रेंडच्या घरामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त अजून एका इसमाचे ठसे सापडले आम्हाला. आता ते जर का तुमचेच असतील तर कुठे द्यायचे ठसे? लय शूरकी हो तुम्ही स्वप्नील राव. अजिबात डरबीर लागून नाही राहिले तुम्हाला? नाही, उलट आनंदच झाला. उशिरा का होईना तुम्हाला अक्कल सुचली. ते ठसे प्रूव्ह करतीलच की तो इसम मी नाहीये. असं का? कुठे करायच्यात पूर्ण फॉर्मॅलिटीज? तिकडे गांगण म्हणून हवालदार असेल, त्यांच्याकडे जावा. थँक्स. प्रिया, हे प्रिया, प्रिया, हे बघ, मला एकतर कोणी काही सांगत नाही आणि म्हणून मग मी लोचटासारखी सगळ्यांना विचारायला लागते. तू तरी सांग ना मला जरा काही. हां, ए कोणी काय सांगितलं नाहीये तुला? अगं ती क्षिप्रा आहे ना, ती नाही म्हणजे वाईट झालं बिचारीचं म्हणजे. पण तिने काय का आत्महत्या केली का? हां, नाही पोलीस बिलीस चौकशीला आले म्हणून म्हटलं मी आपलं. हां, एखादा मृत्यूचं संशयास्पद असेल तर पोलीस चौकशी करतात आत्या. म्हणजे तिचा मृत्यू संशयास्पद वगैरे आहे का? काय ग? हां, आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय काय काय? ही माहिती तुला हवी आहे का कोणी काढून आणायला सांगितली? म्हणजे कोणी काढून आणायला म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? हां, हे बघ प्रिया, तुला सांगायचं नसेल तर अजिबात सांगू नकोस, पण भलते सर ते आरोप मी सहन करून घेणार नाही, कळलं ना तुला? एक साधा प्रश्न विचारला मी तुला कुसुमात्या, एवढा आरडाओरडा करण्याची काय गरज आहे? अरे मी आरडाओरडा करते? मी आरडाओरडा करते? हां, कधी आवाज चढलाय का माझा? तुम्हाला सगळ्यांना असं मला दुखवून काय आनंद मिळतो कोणाला माहिती? काय 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 केलंय काय मी तुमचं? निखिलची डायरी रद्दीवाल्याला देऊन टाकली असं खोटं तूच बोलली होतीस ना? आणि ते कोणासाठी बोललीस हे सुद्धा मला माहिती आहे. त्याचा काय इथे संबंध आहे? आहे का काही संबंध? हे बघ, कुठला विषय तू कुठे नेतेस? मी सगळं या घरासाठी करते आणि या घरातल्या माणसांसाठी. का या घरची आहे? ती झाली असती, तीच व्हायला हवी होती.
हे शुभ्रा नावाचं ग्रहण लागलंय ना घराला तेव्हापासून प्रिया प्रिया अगं मला तुझं काहीही ऐकून घेण्याची इच्छा नाहीये कुसुमात्या. आज तू माझं ऐक. यापुढे या घरातली कुठलीही गोष्ट जर तू सुलेखापर्यंत पोचवलीस ना तर तो तुझा या घरातला शेवटचा दिवस असेल. आणि हे माझं चॅलेंज आहे. केस फार विचित्र आहे साहेब. पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून तरी ती आत्महत्या असं वाटतं, पण फिंगरप्रिंट रिपोर्टमध्ये त्या मुलीबरोबर आणखी एका व्यक्तीच्या बोटांचे ठसे सापडले. साहेबाने पोरीच्या याराला घेतला होता ताब्यात. शाई लागली बिचाऱ्याच्या बोटाला, पण पोरगं निर्दोष आहे साहेब. गुन्हेगाराचा चेहरा आपल्याला लांबूनच कळतो, पोरगं त्यातलं नाही. बरं येतो साहेब. लवकरात लवकर जॉईन करा त्या टिंपाट वजलवरचा कंटाळा आलाय साहेब. येतो. आई हां मी जरा बाहेर जाऊन येते. कुठे चंदूकडे चालीस का? नाही, डॉक्टर सामंतांची अपॉइंटमेंट घेतली. म्हणजे तू त्यांची ट्रीटमेंट पुन्हा? नाही, ट्रीटमेंटसाठी जात नाहीये. आई, काही दिवसांपासून माझ्याबरोबर जी एक विचित्र घटना घडते, म्हणजे काही क्षणांसाठी मी कुठेतरी हरवते. तेवढ्या काळासाठी मी नसतेच. मी माझ्यात राहतच नाही. म्हणजे नाही का त्या दिवशी किचनमध्ये तुम्ही मला, आता कसं सांगू तुम्हाला आई. खूप काळजी वाटते ग बाळा तुझी. तुझ्या मनावर केवढा ताण असेल खरंच मी कल्पनाही नाही करू शकत. शुभ्रा, या सगळ्यावर कायमचा काही इलाज नाही का ग? हाच प्रश्न मला डॉक्टर सामंतांना विचारायचा आहे. मला 4 चौघींसारखं सामान्य आयुष्य जगायचं आहे. आता त्या पुनर्जन्माच्या फेऱ्यात किती काळ अडकून राहू मी? हे बघ बाळा, मी तुला मागेही म्हटलं होतं, मी जरी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचं ठरवलं ना तरी सुद्धा तू माझ्यासाठी शुभ्रा आहेस, फक्त शुभ्रा. आता तुला जे काही होतंय, म्हणजे मला नेमकं कळत नाहीये ग तुला काय होतंय ते, पण जे काही होते त्याचा संबंध जर पार्वती वहिनींशी असेल तर त्यांच्या सावलीतून तू लवकर बाहेर पडलेलंच बरं. सावली, ती सावली पार्वतीची नाही आहे. पार्वतीचं तर बळ आहे. ती सावली तिची